कोण्या ठिकाणून आल्या इथं? मी कारंजा घाडगे. कारंजा गाडगेवरून. किती दिवस झाले तुम्ही बैलजोडी हाकलत आहात? मला 2 महिने झाले. 2 महिन्यापासून. हे परंपरागत आहे की तुम्हाला कोणी शिकवलं? मला माझ्या पप्पांनी आणखी माझ्या पप्पाच्या मित्रांनी. बर. किती आतापर्यंत किती वेळा तुम्ही बैल हाकलले? मी आता 6-7 वेळा. 6-7 वेळा. किती किती नंबर मारले तरी अंदाजी? माझा दुसरा पण आलाय, तिसरा पण आलाय, 5वा पण आलाय, 7वा पण. बर. वरूर जवळका येथील श्री गुरुदेव शंकर पटत 9वीत शिकणारी मुलीचा थरारक कामगिरी. समृद्धीताई ठरली मुख्य आकर्षण. समृद्धीताईने आपल्या साहसाने सर्वांच्या नजरा खिळून ठेवल्या. अवघ्या 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी समृद्धीताई चंद्रशेखरजी बेलखडे तब्बल 170 किलोमीटरचा प्रवास करून बैलगाडा शर्यतीत थेट बैलगाडी हाकलत या वरूर पटाचे मुख्य आकर्षण होण्याचा मान मिळवला. मैदानात समृद्धीचाच नावाचा आवाज घुमला. बैलगाडा शर्यत म्हटली की सहसा अनुभवी आणि पुरुष गाडीवानांचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र वरूर जवळका येथील या पटात चित्र काही वेगळेच होते. समृद्धीताई अत्यंत आत्मविश्वासाने बैलांच्या जोडीला नियंत्रित करत मैदानात फेर धरला तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. तिचे धाडस आणि बैलांवरील तिचे नियंत्रण पाहून उपस्थित असलेले शेकडो शेतकरी आणि क्रीडाप्रेमी थक्क झाले. एवढ्या लहान वयात ओढ आणि बैलगाडा शर्यतीची आवड तिला या मैदानात घेऊन आली. मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हेच आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. या शर्यतीत सहभागी होताना तिच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक वेगळाच उत्साह आणि जिद्द पाहायला मिळाली. तिच्या या कामगिरीबद्दल शंकरपट समितीच्या वतीने आणि गावकरांच्या वतीने तिच्या जिद्दीला सलाम केला. विशेष म्हणजे दहीहंडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मगर साहेबांनी समृद्धीताईला बक्षीस देऊन कौतुक केले. आजवर आम्ही अनेक मोठे गाडीवान पाहिले, पण या चिनुकलीने ज्या जिद्दीने गाडी हाकलली ते पाहून अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या बातमीमुळे परिसरात समृद्धीताईच्या साहसाची मोठी चर्चा होत असून ती इतर मुलींसाठी एक प्रेरणास्थान ठरली आहे.